इकडे नरखेड शहरामध्ये सुद्धा सिलेंडर मिळणार की नाही या भीतीमुळे सकाळीपासूनच नागरिकांनी सिलेंडर घेऊन लांबच लांब या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत. मात्र अजूनही ऑफिस उघडलेलं नाही, पण ऑफिसच्या बाहेर तुम्ही या ठिकाणी सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांची गर्दी पाहू शकता. या ठिकाणी सकाळचे 9:30 वाजलेले आहे आणि बघा गर्दी नागरिकांची. सिलेंडर मिळणार की नाही या भीतीने या ठिकाणी सकाळी गर्दी झालेली आहे. चला तर काही नागरिकांशी आपण चर्चा करूया. केव्हापासून ते उभे आहे, काय म्हणतात, सिलेंडर मिळणार की नाही, ऑफिसमध्ये सिलेंडर उपलब्ध आहे किंवा नाही. हे बघा आधी गर्दी पाहून घ्या तुम्ही. ही नरखेडमध्ये सिलेंडरसाठीची गर्दी आहे. सध्या आपण इंडियन गॅस एजन्सी या ठिकाणी आलेला आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता अजूनपर्यंत ऑफिस उघडलेलं नाही, ऑफिसचं सेटर बंद आहे, परंतु या ठिकाणी ग्राहक सिलेंडरसाठी प्रतीक्षा करत आहे. काकाजी काय सिलेंडर उपलब्ध आहे किंवा नाही काही माहिती आहे का? इथं सांगा, इथे सिलेंडर नरखेडचे उपलब्ध नाही, लोकांच्या अनेक लाईन आहे, अनेक प्रॉब्लेम आहे, असं सांगा तुम्ही. आता सिलेंडर बुक केला आहे का तुम्ही? सिलेंडर बुक करून डिलिव्हरी दाखवता. सरकारी माणसाचे प्रॉब्लेम होता, 4 दिवस झाले दूर चक्रा मारून झाले. सिलेंडर येणार की नाही काही माहिती मिळाली आहे का? मग आता आली आहे माहिती मोबाईलमध्ये. माहिती मिळाली आहे का? किती वाजतापासून तुम्ही या ठिकाणी आलेले आहे? 5 वाजतापासून 5 वाजतापासून रांग लावलेली आहे. काय मिळाले ऑफिसवाले, सिलेंडर मिळणार की नाही? नाही देऊन राहिले. बुक झालाय का सिलेंडर? बुकिंग झालंय. आता मला सांगा दिवसांदिवस सिलेंडरचे रेट वाढत आहे, काय बोलाल याबद्दल? लूट करणं चालू आहे शासनाची. 913 होते, आता 973 केली. अच्छा, ब्लॅक मध्ये विकत आहे. हे बघा या ठिकाणी नागरिक घाबरलेले आहे. फक्त सिलेंडर मिळावं यासाठी त्यांची या ठिकाणी ते उभे आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे या ठिकाणी नागरिकांची. मला सांगा सिलेंडर बुक केलाय का तुम्ही? सिलेंडर ऑनलाईन बुकिंग केलेलं. तर काय प्रोसेस काय, मग कशी काय प्रोसेस? प्रोसेस म्हणजे असं आहे की आम्ही काल त्याला पहिले बुकिंग केलेलं होतं. अच्छा, एक मेसेज आला की 24 तासामध्ये तुम्हाला डिलिव्हरी होऊन जाईल. तर मग आता सिलेंडर घरपोच मिळत आहे की ऑफिसमध्ये घेऊन तुम्हाला नाही, आम्हाला तिथे सिलेंडर एक आमचं खाली सिलेंडर आणावं लागलं आम्हाला. अच्छा, म्हणजे आता होम डिलिव्हरी सध्या बंद आहे का? सध्या बंद आहे. पण हे खरं आहे की या ठिकाणी सध्या म्हणजे सिलेंडर उपलब्ध आहे किंवा नाही याबद्दल काय बोलाल? नाही, याची असं कल्पना नाही. जोपर्यंत ऑफिस उघडत नाही आणि लोड येत नाही अच्छा. काहीच म्हणू शकत नाही. तोपर्यंत वाट पाहायची. तोपर्यंत वाट बघावं लागेल. मला सांगा दिवसेंदिवस सिलेंडरची किंमत वाढत आहे, काय बोलाल याबद्दल? इकडे मोदीजी सांगून राहिले की सिलेंडरचा म्हणजे जो आहे साठा भरपूर आहे. अच्छा, पण या ठिकाणी सिलेंडर सर्व ब्लॅक मध्ये चालले आहे. फरवरी महिन्याचे जे फरवरी महिन्यापासून ज्यांनी सांगितलं होतं होम डिलिव्हरी द्यायची होती, तर त्याच्यावर रिसिव्ड म्हणून सिलेंडर मिळाली म्हणून हे ऑटोमॅटिकली कसं काय याच्यात आलं, ह्या सिस्टम याच्यातून कसा चेंज झाला याच्यावर नियंत्रण पाहिजे. कुठचंही मॅनेजमेंट बरोबर नाही. मॅनेजमेंट बरोबर नसल्यामुळं सिलेंडरचा स्टॉक या ठिकाणी मिळून न राहिला आणि सगळ्यांना याची झळ पोचून राहिली आहे. इथं उन्हातानामध्ये त्यांना बसावं लागून राहिला, कोणाच्या पद्धती खराब होऊन राहिल्या, कोणी कसं आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. दादा सिलेंडरचा नंबर लावलाय का तुम्ही? लावला. केव्हापासून तुम्ही रांगेमध्ये उभे आहे? कालही आले होते का सिलेंडर? 6 दिवस झाले नंबर लावलाय. रोज येता रांगेमध्ये लागत आहे पण सिलेंडर नाही मिळत आहे. का बरं? सिलेंडर ऑफिसमध्ये उपलब्ध आहे किंवा नाही? म्हणजे फक्त नंबर लावा म्हणतात, पैसे घेऊन घेतात. पैसे नाही घेतले, पावती नाही दिली. पण काय वाटते तुम्हाला सिलेंडर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मिळेल की नाही? काय सांगा, आता लाईन मध्ये लागलं आता सिलेंडर भेटते नाही. अच्छा, काय करायचं, 5-6 दिवसापासून येऊन राहिलो. 6 दिवसांपासून तुम्ही या ठिकाणी येत आहे. 17-18 किलोमीटर येणं वापस जाणं. आधी सिलेंडर घरपोच मिळत होता का? हो, घरपोच किंवा तिकडे भारतीय घरपोच मिळायचं. आता तुम्हाला ऑफिसमध्ये यावं लागते, इथून घेऊन जावं लागते. आता मला सांगा गॅस सिलेंडर जे वापरतात त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे की नाही मला माहिती नाही. आता जवळपास सिलेंडर हे 1000 रुपयाचं झालं आहे. काय बोला याबद्दल? काय रिजनेबल रेट आहे हे तर आपल्याला काही माहिती नाही, पण कमी झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे? पण महिन्या ते महिना वाढत आहे. दर महिन्याला वाढत आहे. दर महिन्याला वाढत आहे. महागाई वाढून राहिली, इन्कम कमी झाला.
तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ऑफिस अजूनपर्यंत उघडलेले नाही, मात्र नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढत आहे. भर उन्हामध्ये या ठिकाणी कुठलीही सोय उपलब्ध नसताना सुद्धा या ठिकाणी सिलेंडर घेण्यासाठी नरखेड शहरातील इंडियन गॅस ऑफिस समोर या ठिकाणी भरपूर नागरिक सिलेंडरसाठी या ठिकाणी उभे आहे. तुम्ही पाहू शकता आणखी माझ्यासमोर त्या तिकडे आणखी एक रांग लागलेली आहे, तिकडे सुद्धा आपण जाऊया आणि बघूया काय पद्धत आहे, सध्या काय प्रोसेस आहे सिलेंडरची. इकडे तुम्ही पाहू शकता ही सिलेंडरची दुसरी रांग या ठिकाणी लागलेली आहे. आता ही दुसरी रांग हे बघा, ही दुसरी रांग कशासाठी आहे या ठिकाणी सिलेंडर घेणारे ग्राहक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय म्हणतात ते. ही दुसरी रांग आहे इंडियनचं सिलेंडर घेण्यासाठी. हे बघा सकाळीपासून या ठिकाणी ग्राहक बसलेले आहे. काय करायला आहे का याले जोडे मारायचे आहे. साधारणतः किती वाजता ऑफिस उघडते रोज? 11 वाजता उघडते तो. 11 वाजता. पण आता सिलेंडरची सध्या मारामारी चालू आहे, किल्लत चालू आहे, पण लवकर उघडायला पाहिजे की नाही? आपल्या गावात आहे फक्त काटून बरोबर घेऊन लावले इथं यायला माल नाही उचलला म्हणते या. नाही का? हा त्याच्यामुळे एवढी भोगण्याची उरली सर्व लोकांनी. आता ही सिलेंडरची ही जी रांग लागलेली आहे म्हणजे यांचा काय नंबर लागलेला आहे पूर्ण? पैसे घेतलेले आहे म्हणजे काल पैसे घेतले, काल सिलेंडर नाही मिळालं, काय म्हणजे ते दुसऱ्या दिवशी या मला 7 तास लागला घालू बस 9 वाजतापासून ते 4 वाजेपर्यंत तेव्हा ते एक पावती मिळाली. इतके वाटे चालू आहे गावात. अच्छा. हा हे ज्या एजन्सीवाल्याला बदलवलं पाहिजे आता हे. म्हणजे जवळपास 1000 रुपयाच्या वर पुढच्या महिन्याला होईल असं तुम्हाला वाटते? नाही का? नाही पण कुठेतरी सिलेंडरची किमती कमी झाल्या पाहिजे, काय वाटते तुम्हाला? किंमत वाढल्या पाहिजे अजून आता लोकांनी बरोबर केलं पाहिजे. तुम्ही बघू शकता हे बघा सिलेंडरसाठी नागरिकांनी या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे, मात्र अजूनही ऑफिस उघडलेलं नाही. या ठिकाणी नागरिक त्रासलेले आहे. कालपासून तुम्ही या ठिकाणी आहे. मग सध्या स्वयंपाक कशावर सुरू आहे? चुलीवर काड्या आणायच्या, स्वयंपाक बनवायचा. अच्छा. आम्ही जेवण करून सगळ्यांना काल 4 वाजतापर्यंत आम्ही थांबलेलो, सकाळी 6 वाजतापासून अच्छा. दुपारचे 4 वाजेपर्यंत आम्ही शिवशक्तीमध्ये भोजन केलं, तरी पण आम्हाला गॅस मिळालाच नाही आहे. 4 दिवस उपाशी ठेवलं मला. सिलेंडर द्यायचं बा. हे बघा उपाशी जा समोर. नागरिकांचे या ठिकाणी प्रश्न स्वतः ते मांडत आहे. त्यांचा हाल बघा, या ठिकाणी सिलेंडर न मिळाल्यामुळे काय हाल होत आहे. हे हाल आहे नरखेड शहरातील नागरिकांचे सिलेंडर न मिळाल्यामुळे. आता एकच वाट आहे, सिलेंडरची गाडी केव्हा येतात आणि यांना सिलेंडर केव्हा मिळतात. केव्हापासून तुम्ही या ठिकाणी आलेले आहे सिलेंडरसाठी? आज आलो 4-5 दिवस झाले येऊन राहिलो, रोज चक्कर काटून राहिलो, नाही मिळाले सिलेंडर. नाही मिळालं. काय म्हणाले ते? मग उद्या जा असं करून राहिले ना. आता मी मला नाही देते ना देत. पैसे घेतले, बुकिंग केलं? हो ऑनलाईन झाली आहे. ऑनलाईन झालं, पैसे घेतले, टोकन मिळालं? टोकन दिलीच नाही त्या दिवशी. नाही दिलं का? पर्ची आहे पण आमच्याकडे. अच्छा अच्छा. मग काय आता सिलेंडर नाही मग स्वयंपाक वगैरे कशावर चालू आहे सध्या? सकाळी अर्ध उपाशी यावं शिवभोजन जेवून राहिलो. शिवभोजन मध्ये जेवण करताय तुम्ही हो. हॉटेलमध्ये हो सिलेंडर नसल्यामुळे? साठी जेवण करून घ्यावं अच्छा. असं म्हणणं आहे आमचं. काय करावं, सिलेंडर भेटले पाहिजे ना आम्हाला. सिलेंडर काय भेटलं करावं नाही याच्यासाठी. सिलेंडर न मिळाल्यामुळे नागरिक सध्या बाहेर हॉटेलमध्ये जेवण करत आहे. ही आहे परिस्थिती सध्या नरखेड शहराची. हे बघा दिसते तुम्हाला, फक्त सिलेंडरच्या गाडीची वाट या ठिकाणी पाहणं सुरू आहे. आता मला सांगा सिलेंडरची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे, काय बोलाल याबद्दल? एवढं महाग कोणाने घेणं होतं, मजूर लोक आहे ना. आधी जेव्हा सिलेंडर तुम्ही सुरुवातीला पहिलं सिलेंडर उचललं तेव्हा सिलेंडरची किंमत काय होती? 412 रुपये. तर किती वर्षामध्ये 1000 रुपये झाला असं तुम्हाला वाटते? आता मागही 1200-1300 रुपयाचं घेतलं होतं, मला आता कमी झाल्या ते आता इकडून तिकडून चला. आता 970 रुपयात झालं ना. 970 झालं होतं. आता एकदम 1000-1200 रुपये कुठचे द्या बाबा. मजदूर माणूस काम म्हणजे सिलेंडरची किंमत कमी झालीच नाही, ती वाढतच गेली. वाटतच गेली. पैसे काही आहे ना आमच्या पैसे, काय करावं, काम लागते नाही लागत. कोणी दिवशी जेव्हा कोणी दिवशी नाही जेव्हा. तरी पण तुम्हाला काय वाटते, मौजूदा जो सरकार आहे, जे प्रशासन आहे, त्यांनी कमसे कम महिलांसाठी तरी फ्रीमध्ये सिलेंडर करायला पाहिजे की नाही? नाही फ्री तर नाही करू शकत म्हणा, फ्री नाही करू शकत. तरी पण काहीतरी सवलत हा सवलत नाही सवलत दिली पाहिजे ना. हे आमची सबसिडी जमा झाली पाहिजे. जमतेम 43 रुपये जमा होईल सबसिडी. अच्छा. 200 रुपये तर आमची जमा ते झाली नाही पाहिजे होत आता. सबसिडी.
आधी सबसिडी किती रुपये जमा व्हायची? जवळपास 200-300 रुपये 200च्या जवळपास जमा व्हायची. हो आता सबसिडी फक्त 43 रुपये जमा होते. ते बी नाही होऊन राहिले. नाही होत. नाही होऊन राहिले. पण सिलेंडरच्या किमती वाढतच आहे. वाढतून राहिले. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही महिलांचं म्हणणं आहे की कमसे कम सिलेंडरमध्ये काहीतरी सबसिडी जे मिळतात ते खूप कमी आहे आणि सिलेंडरच्या किमती कमी करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.